समोर त्या अमोल खोतकरचा ज्या दिवशी एन्काउंटर झाला त्याच दिवशी पोलिसांनी रात्री घराची कसून तपासणी केली होती। अमोलला मारल्यानंतर त्याच्या गाडीची सुद्धा तपासणी करण्यात आली। 1 ग्रॅम सोनं सुद्धा मिळालं नाही। मला तो याबद्दल काहीही बोललेला नाही। दरोडा पडल्याच्या घटनेनंतर माझा भाऊ 10 ते 12 दिवस सगळीकडे फिरत होता। त्यावेळेला पोलिसांनी त्याला पकडलं का नाही किंवा घराची झडती का घेतली नाही। माझ्या भावाकडे कुठलेही सोनं चांदी पैसे नव्हते असा दावा अमोल खोतकर याची बहीण रोहिणी यांनी केलेला आहे। तिच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोड्याचा संशयित आरोपी म्हणून अमोल खोतकर यांचा एन्काउंटर पोलिसांनी केला। त्यानंतर अनेक प्रश्न अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत, कारण त्या चोरीत सोनं किती गेलं याबद्दल सुद्धा संभ्रम आहे। आणि अमोल खोतकरकडे ते सोनं होतं आणि आता त्याचा मृत्यू झाला, तर ते सोनं नेमकं कुठं आहे? 5.5 किलो सोनं गेल्याची तक्रार केली गेली, मात्र पोलिसांचे अधिकारी असतील इतर सूत्रांकडून कळतंय की जवळपास 12.5 किलो सोनं गेलेलं आहे। या सगळ्या संभ्रमामध्ये अमोलची बहीण माझ्यासोबत आहे बोलण्यासाठी। ताई, मला एक सांगा की पोलिसांनी ज्या दिवशी एन्काउंटर झालं त्या दिवशी घरातली सगळी झडती घेतली? हो, माझ्या घरात त्यांनी जवळपास 5-5:30च्या दरम्यान घरात येऊन प्रत्येक वस्तूची तपासणी केली। प्रत्येक छोटी ना छोटी वस्तू त्यांनी पडताळून बघितली, पूर्ण छानबीन केली। पूर्ण घरात अस्तव्यस्त केलेलं आहे माझ्या। त्यांना घरात काहीही मिळालं नाही, कारण घरात काही नव्हतंच। आणि हे जे सगळं प्रकरण चालू आहे हे सगळं फेक चालू आहे, हे आपल्यालाही माहिती आहे, सगळ्या मीडियाला माहिती, सगळ्या लोकांना माहिती। फेक एन्काउंटर होतं। त्यांना फक्त हे संशय होता की हा मुलगा असेल, किंवा असं ते म्हणतायत की संशय होता, संशयही नव्हता। पण त्यांच्यासोबतचे जे आरोपी पकडले गेले अमोलच्या सोबतचे, त्यांनी पोलिसांना सांगितले की अमोलकडेच लुटीचं सगळं सोनं होतं। आता तर तो मयत झालेला, मग ते सोनं कुणाकडे असू शकतं? मग आता अमोलकडे जर ते सगळं होतं तर अमोलला तर त्यांनी पकडलं होतं ना एन्काउंटर करताना। मग ते कुठे सोनं कुठे आहे? अमोलकडे काय भेटलं? अमोलकडे त्यांच्याकडे काय भेटलं? कुठला प्रूफ आहे, कुठला एव्हिडन्स आहे, सोनं आहे, काय आहे त्याच्याकडे? काय भेटलं असेल ना, ते त्यांनी दाखवावं। काहीतरी भेटलं असेल ना त्यांना। अमोलला त्यांनी जेव्हा एन्काउंटर केलं त्याच्या हातात काहीतरी सोनं असेल। इतकं सोनं घेणारा माणूस काहीतरी सोनं ठेवेल ना जवळ, थोडं तर ठेवेल। त्याच्याकडे सोनं भेटलं असेल, त्यांनी दाखवावं मीडियाला की माझ्याकडे सोनं होतं। आणि कुठल्या तरी प्रकारे प्रूफ करा त्याला। तर तुम्ही मारताय तर काहीतरी प्रूफ करा, कारण प्रूफ तुमच्याकडे नाही आहे हे मलाही माहिती आहे आणि मीडियालाही माहिती आहे। संशयावरून नाही, कशावरून नाही, मुद्दामून त्याला मारण्यात आलेलं आहे। मी आधीपासून हेच बोलतेय, त्याला फक्त आणि फक्त जीवे मारण्याचं हा पूर्ण कट होता। तो तुम्हाला, तुम्ही 2 दिवसापासून ते सांगताय की त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की माझी सुपारी कुणीतरी घेतलेली आहे आणि माझा एन्काउंटर किंवा माझा मर्डर होऊ शकतो, अशा पद्धतीचं का बोलला असं? तो एकदम निर्भय व्यक्ती होता, एकदम डॅशिंग मुलगा होता तो, छोट्या छोट्या गोष्टींना न घाबरणारा। त्याला काय कल्पना त्याला होती, आता त्यांचं काय जे असेल, त्याला कुठे त्याचं भांडण झालं असेल कुणाशी किंवा काही वाद असेल, हे पूर्ण डिटेल मला माहित नाही। बट त्याला ही कल्पना होती की त्याच्यासोबत काहीतरी चुकीचं घडणार आहे, त्याची सुपारी दिली गेलेली आहे असं त्याला कल्पना होती। कन्फर्म त्यालाही नव्हतं। पण तो कुठेतरी असं बोलला की, कारण तुम्ही एकमेव व्यक्ती असे त्याच्या आयुष्यातल्या, तुम्ही अगदी जवळ बहीण म्हणून, की ताई जर मी बाय चान्स घरी नाही आलो कधी परत 1-2 दिवस, माझा फोनही बंद असला, तर समजायचं की मला कुठल्या ना कुठल्या प्रकारे मारण्यात आलेलं आहे, कारण माझी सुपारी दिलेली आहे असं मला संशय आहे। म्हणजे तो मला सांगायचा। मग मी म्हटलं बाबा असं काही असेल तर आपण कुठेतरी जाऊ, ते थांबणार नाही वगैरे। तर बहीण आहे मी शेवटी, मला काळजी वाटली त्याची। म्हटलं आपण काहीतरी करू, पोलीस कंप्लेंट करू वगैरे। नाही, कन्फर्म मला नाही म्हणे, कंप्लेंट करायला ते प्रूफ मागतील, बरोबर आहे। कुठल्या आधारावर आपण कंप्लेंट करू शकत नाही, आपल्याकडे आधार कुठलंच नाही आहे। आणि तसंही टेन्शन घेऊ नको, मी काही घाबरत वगैरे नाही, मला काही होणार नाही। त्याला स्वतःवर कॉन्फिडन्स होता म्हणून तो असं बोलला, पण हे होतं त्याला माहिती की त्यासोबत काहीतरी चुकीचं घडणार आहे। पण तो, जसं पोलिसांनी संशय व्यक्त केला की दरोड्यात तो मुख्य सूत्रधार होता, दरोड्याच्या नंतर पण तो घरी आलेला, तरी सुद्धा काही उल्लेख? घरी येणं जाणं चालू होतं कंटिन्युअसली। तो मुख्य सूत्रधार होता, तर दरोडा होऊन बहुतेक 1-2 हप्ते झालेले। ह्या लोकांनी त्याला ना घरी येऊन पकडलं, ना आम्हाला येऊन विचारलं, ना त्याच्या घरी येऊन चौकशी केली। इतका मोठा दरोडा झाला, मग त्याच्या घरी येऊन ह्या लोकांनी का तपासणी नाही केली आणि त्याला पकडून का नाही नेलं तोपर्यंत? आणि शिवाय तो फ्री फिरत होता, चौकडे फिरत होता। तो रविवारीपर्यंत तर इथं फिरला तो वाळूसला सगळीकडे। रविवारी रात्री पण फिरला, रात्री पण गेला तिकडे। तर दररोज फिरणं चालू होतं नॉर्मल। काही ते दरोडा प्रकरण हे सगळं त्यांनी फक्त बनावट। कुठे प्रूफ आहे का? तो कुठे दरोड्यात दिसलाय का? सीसीटीव्ही मध्ये कुठे दिसलाय का? कुणाला कुठे काही आढळलंय का? जर असं असेल तर त्यांनी मीडियासमोर दाखवावं की हा तो इथे आला, इथे कॅप्चर झाला, इथल्या सीसीटीव्हीत दिसला, किंवा अशा अशा माणसाने त्याला ओळखलं, किंवा आय विटनेस असेल, काहीतरी छोटं मोठं प्रूफ असेलच ना।
कुठल्या आधारावर त्यांनी त्याला संशय केला. माणूस संशय पण करतो तर आधार असतो. संशयासाठी सुद्धा आधार असेल, तो आधार त्यांनी दाखवावा मीडियाला. मला पण बघायचंय. मला बघायचंय माझ्या भावावर जो आरोप करण्यात आलेला आहे तो कुठल्या आधारावर आहे, प्लीज मला दाखवा. नाही तर तुम्ही मान्य करा की तुम्ही त्याला मुद्दा म्हणून मारून टाकलंय. का कारण असू शकतं मुद्दा म्हणून मारल्याचं? साहजिक आहे, पैसा शत्रुत्व होतं? त्यांनी शत्रुत्व? समोरच्यांकडनी पैसा घेतला. आजकाल कसं आहे माहिती का, गुंड कोण आणि पोलीस कोण माहित नाही आपल्याला. हा माझं स्पष्ट मत आहे की मला माहित नाही गुंड कोण आणि पोलीस कोण. कारण की मला कुणाकडनं रक्षण भेटणार आहे मला हे नाही कळत आजच्या डेटला. मला एवढंच म्हणायचंय की पैसे घेऊन माझ्या भावाचा खात्मा करण्यात आलेला आहे. यानंतर एक छोटा